क्षणाला विचार केला पाहिजे. देह नश्वर आहे, देह जाणार आहे, हा विचार केला पाहिजे. आणि हाच विचार भगवद्गीतेच्या माध्यमातून, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संतांनी आम्हाला दिला. अर्जुनाला भगवंत सांगतात, तरी झडझडोनी महिला निघ, ये भक्तीची वाटे लाग, तै पावसी अव्यंग निजधाम माझे. किती विचार करायचा, यया आठा प्रहरा माझारी, तरी गा तू ऐसे करी, यया आठा प्रहरा माझारी, मोटके निमिषभरी दे तुझाच. क्षण क्षण आयुष्यातला अत्यंत महत्वाचा आहे, याची जाणीव तुकोबराय आम्हाला देतात. आणि मग हे सगळं कळण्याकरता माणसाला कळतच नाही. आजारी पडल्यानंतर आम्ही आपल्या मनाने औषधं घेतली तर जमतं का? आजारी पडलो की आम्ही, तो डॉक्टर नावाचा देव आम्हाला त्यावेळी आठवतो. आम्ही डॉक्टरकडे जातो, डॉक्टर आम्हाला प्रिस्क्रिप्शन लिहून देतात, अमुक अमुक गोळ्या, एवढ्या एवढ्या दिवसाचा कोर्स करा. आपण ते घेऊन येतो. डॉक्टरांना असं नाही म्हणत याच गोळ्या मी काल खायच्या, नाही का? विश्वास ठेवतो आणि मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या घेऊन येतो. घेऊन आल्यानंतर देवापुढं ते सगळी औषधं ठेवतो आणि त्याला आपला हळदी कुंकू वाहतो. नाही ना, ती औषधं घेतो, आपण सेवन करतो. 4 दिवस 10 दिवस जो काही कोर्स असेल तेवढा आपण पूर्ण करतो. का? कारण आमचा विश्वास आहे तिथे गुण येणार आहे. मग एखाद्या डॉक्टरवर आम्ही विश्वास ठेवतो, डॉक्टरच्या औषधाचा गुण येणार आहे हा आम्हाला विश्वास असतो. एखादा अंतराळवीर जातो, अंतराळामध्ये तो सांगतो मंगळावर अमुक अमुक आहे, सॅटेलाइटद्वारे चित्र पाठवली जातात. आम्ही विश्वास ठेवतो, खरंच चंद्रावर अमुक असलं पाहिजे, मंगळावर अमुक असलं पाहिजे. आम्ही अंतराळवीरावर विश्वास ठेवतो, शास्त्रज्ञांवर विश्वास ठेवतो. एवढंच कशाला, कुणी जर विषाची बाटली आपल्या समोर धरली आणि सांगितलं हे विष आहे बरं का, आणि हे प्यायलं तर माणूस मरतो, महाराज मला म्हणतील का बघू बरं 2 थेंब मला पिऊन बघू दे. माझा नाही विश्वास हे विष आहे. विष पिण्याआधी आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो की विषाने माणूस मरतं. भले त्या बाटलीत विष नसलं तरी सुद्धा आम्ही त्या बाटलीवर ही विषाची बाटली आहे, कोणी म्हणजे आम्ही विषावर सुद्धा विश्वास ठेवतो. आम्ही सगळ्यावर विश्वास ठेवतो, पण आम्ही संतांवर विश्वास ठेवत नाही. संत चमत्कार करतात तिथे आम्ही विश्वास नाही ठेवत. तुकोबरायांचं वैकुंठ गमन आम्ही चर्चेत आणतो, माऊलींची समाधी आम्ही चर्चेत आणतो. लोकांनी समाधी उघडून बघण्याचा प्रयत्न केला. तुकोबरायांच्या वैकुंठ गमनासंबंधी अनेकांनी चर्चा केल्या. महाराजांचं वैकुंठ गमन झालं की स्वराज्यापासून काही अंतरावर असलेल्या देहूमध्ये छत्रपती तुकोबरायांचे गुरु तुकोबराय असताना त्यांचा खून झाला. या 2 गोष्टींवर महाराष्ट्रात चर्चा केली जाते. पण खरं सांगू का, कुणी कितीही काहीही म्हटलं तरी ज्ञानोबरायांनी संजीवन समाधी घेतली आणि तुकोबरायांचं सदेह वैकुंठ गमन झालं. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. विठ्ठल आमचं भावविश्व तेवढं समृद्ध नाही ना, म्हणून आम्हाला इथे संदेह वाटतो. आणि मी मगाशी एक विधान केलं होतं, शंका घेणाऱ्यांचं इथं नुकसान झालं. शंका घेणाऱ्या मंडळींचं इथं नुकसान. मग इथं श्रद्धेचंच काम आहे, इथं श्रद्धेचं काम आहे. बुद्धीने विचार करायचंय, पण ती बुद्धी विचार न करणारी बुद्धी ही असं म्हणतात वांझोटी असते. बुद्धी शरण न जाणारी बुद्धी ही वांझोटी असते. त्यामुळे शरण गेली पाहिजे बुद्धी कुठं? संतांच्या पायाशी. म्हणून एक मार्ग सांगितला, 3रं चरण. संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची,
समागमी धरावी आवडी. आमची आवड प्रपंचामध्ये आहे ना, ती प्रपंचातली आवड बाजूला व्हावी, परमार्थाची आवड निर्माण व्हावी आणि प्रपंचाची फक्त सवड असावी. सवडीचा प्रपंच आणि आवडीचा परमार्थ असावा. म्हणून संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तातडी शब्द वापरला कारण वेळच नाही. कुठल्या क्षणाला मृत्यूची झडप येईल, काळ आमच्यावर घालेल हे माहिती नाही. काळ देहासी आला खावो, काळ भगवंत या देहाला केव्हा घेऊन जाईल माहिती नाही. त्यामुळे संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तुकोबरायांनी संत सहवासाचं महत्व सांगितलं, संत समागम आम्हाला करायला सांगितला. त्याचमुळे देहाची नश्वरता आम्हाला जास्त स्पष्ट होणार आहे. संतांचा सहवास का करायचा? संतांच्या आयुष्यात असं काय आहे? संतांचा आचार काय आहे? संत काय जेवतात? संत काय विचार करतात? तुकोबराय म्हणाले, संतांचे भोजन अमृताचे पान, करीती कीर्तन सर्व काळ. संतांचा आचार काय आहे? संतांचा विचार काय? संतांची आगावी प्रेमाचा सुकाळ. नाही तळमळ दुःखलेश, जिथं दुःखाला थारा नाही. विश्रांतीला वाटलं विश्रांती घ्यावी तर ती संतांच्या ठिकाणी जाते. दासबोधातलं वचन आहे, संत विश्रांतीची विश्रांती. तृप्तीला वाटलं, अजून तृप्ती म्हणजे नावाची तृप्ती नाही बरं कुणी, तृप्त जीवनाला किंवा तृप्तीला असं वाटलं की कुणाच्या जवळ जावं तृप्त होण्याकरता, तर संत तृप्तीची तृप्ती ना तरी भक्तीची फलश्रुती ते हे संत म्हणतात. संगत पंगत चुकली तरी चालेल पण संगत चुकता कामा नये. काय करते संगत आम्हाला? संगत आम्हाला जीवनमुक्त अवस्थेपर्यंत पोहोचवते. आचार्य म्हणाले, सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहित्वम, निर्मोहित्वे निश्चलत्वम, निश्चलत्वे जीवनमुक्ती. संतांचा सहवास का करायचा? अनेक परीने आम्हाला संतांनी समजावून सांगितलं. भगवंत जर आकळायचा असेल, आकळावा श्रीपती येणे पंथे, इथं या मग संतांचे संगती मनोमार्ग गती. आकळावा श्रीपती येणे पंथे, इथे आल्यानंतर भगवंत आम्हाला कळतो. संतांच्या सहवासात बसायचं, तातडीने परमार्थाला सुरुवात करायची. नंतर करू, मग बघू, रिटायरमेंट झाल्यावर बघू असं म्हणणारी माणसं कीर्तनाला येता का? नको म्हणाले, आताच कुठं बघू, आता अजून थोडस जरा मूड लागत नाही. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी हरी के दास. सगळे दुःखी आहे तिथं, पण सुखी कोण आहे माहितीये? जो इथं धर्ममंडपात येतो, काही क्षण भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहतो आणि जे सुख आम्ही प्रपंचात शोधतो ते सुख प्रपंचात नाही, ते इथं आहे खरं सुख. कारण सगळ्या सुखाचा दाता इथं आहे ना, कीर्तनामध्ये भगवंत आहे, आपण ऐकलं. त्यामुळे अशा संतांच्या सहवासाने भगवंताची ओळख आम्हाला होणार आहे. म्हणून महाराज म्हणाले, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. संतांचं महत्व, संतांचा सहवास तुम्हाला मला काय देऊन जातो? श्रोते हो, महाराज देहूमध्ये वास्तव्य आहे. लोकांनी वेड्यात काढावं तुकोबरायांना. सुरुवातीच्या काळामध्ये घरामध्ये सावकारी महाराजांच्या प्रचंड श्रीमंती, पण ज्यावेळी 12 वर्ष चाललेला महाराष्ट्रातला दुर्गादेवीचा दुष्काळ असं इतिहासामध्ये ज्या दुष्काळाची नोंद झाली, त्या दुष्काळामध्ये सगळं घरातलं तुकोबरायांनी वाटून टाकलं लोकांना. कर्ज खत इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकली आणि महाराज म्हणाले, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळी पीडा केली, जो संसार तापे तापला तोची परमार्थी भला. खरं सांगू का, संसाराचे चटके ज्याला सहन करायला मिळाले तो इथं टिकतो. अजून सांगते, वेदना आम्हाला भगवंताकडे घेऊन जाते. संसाराची प्रतिकूलता परमार्थाची अनुकूलता ठरते. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, ज्याचा संसार अडचणीचा आहे, ज्याचा संसार बिकट आहे, ज्याचा संसार संघर्षाचा आहे, त्याचा परमार्थ उत्तम असतो. विठ्ठल म्हणून तातडीनं परमार्थ करावा. ज्या तुकोबरायांनी भगवंताचं वेड लागलं आणि मग मी गातो नाचतो आनंदे, वेडा झालो मी तव छंदे, असं महाराजांनी ठामपणे सांगावं. देवा लागलं मला तुझं वेड, जगाने मला वेड ठरवलं तरी काही हरकत नाही. कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा. कारण हित कशात आहे हे संतांना कळलं आणि तुम्हाला मला हिताचा मार्ग सांगितला. महाराज दुष्काळानंतर पांडुरंगाकडे जास्त ओढले गेले, संसाराचे चटके बसले. म्हणून देवा तू मला जवळचा वाटायला लागलास. भामनाथाच्या डोंगरावर जावं, तासन तास बसावं आणि काय करावं? तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणासी. आपण आपल्याशी कधीच बोलत नाही. तुम्ही म्हणाल कसं बोलायचं? आपण आपल्याला फोन लावलाय का कधी?
ते मुरारी बापू फार सुंदर सांगतात. ते म्हणाले, कभी खुद को फोन लगा के देखा है, एंगेज टोन सुनाई देगी. आपण आपलाच मोबाईल घ्यायचा, आता करू नका, नंतर करून बघा. आपण आपलाच मोबाईल घ्यायचा, आपलाच नंबर त्याच्यावर डाईल करायचा आणि काय होतंय परिणाम बघायचा. ते म्हणाले, कभी खुद को फोन लगा के देखा है, एंगेज टोन सुनाई देगी. अभी इस समय सभी लाईन व्यस्त है, असं ती बाई सांगेल आपल्याला. कारण आपण आपल्याशी कधीच बोलत नाही, आपण आपला श्वास कधी ऐकत नाही, आपण अंतर्मुख नाही, आपण बहिर्मुख आहोत. संतांनी आत डोकवायला सांगितलं म्हणून लोकांत करायचाच, पण लोकांतापेक्षा एकांताला जास्त महत्व संतांनी दिलं. म्हणून महाराज काय, माऊली काय, सगळे संत एकांतात जायचे आणि मग एकांत केल्यानंतर हृदयस्थ सीताकांत प्रकट होतो. हा संतांच्या जीवनाचा संदेश होता. भगवंत कधी भेटतो, आतमध्ये डोकवावं लागेल. आतला परमेश्वर कधी दिसेल, या हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखांचा आरामू, परिभ्रांतासी कामू विषयावरी. विषयचित्त मन झालं, आतला राम दिसेन असं झाला. आणि मग त्याची जर ओळख व्हायची असेल तर परत संतांकडे गेलं पाहिजे. संत आम्हाला त्याची ओळख करून देतील. साठविला हरी जे हे हृदय मंदिरी, त्यांची सरली येर झार झाला सफल व्यापार. देवाला हृदयात साठवायचं कसं हे संत आम्हाला शिकवतात. संतांना तो मिळाला, संत आम्हाला तो देतात. कसा देतात, सहवासाने देतात. महाराजांनी नंतरच्या काळामध्ये कीर्तनाला उभं राहावं देहूमध्ये. लोकांची ही गर्दी देहूमध्ये, भरपूर कीर्तन लोक तुकोबरायांचं ऐकायला यायचे. छत्रपती शिवप्रभू तुकोबरायांच्या कीर्तनाला पुण्यामध्ये निवडुंगे विठोबाचं मंदिर, महाराजांचं कीर्तन आणि छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला बसायचे. हा अधिकार आहे, ही श्रीमंती आहे या महाराष्ट्राची. या महाराष्ट्राचा राजा तुकोबरायांचं संत परंपरेचं वर्तन किंवा संत परंपरेचं अनुकरण करत होता. आणि ज्या तुकोबरायांनी गोड कीर्तन करावं, किती 1 तास 2 तास, 5-5 तास महाराजांचं कीर्तन, मन नाही पोट भरून मन भरून कीर्तन करावं. आणि पांडुरंग परमात्मा साक्षात कीर्तनामध्ये उभा राहायचा, आलिंगन द्यावं तुकोबरायांना. इतका सुंदर तुकोबरायांचा परमार्थ होता. करावी तातडी परमार्थाची महाराज म्हणतात. महाराजांचं कीर्तन देहूमध्ये जसं व्हायला लागलं ना, तसं आजूबाजूची मंडळी महाराजांना कीर्तनाला निमंत्रण द्यायला लागली. महाराज कीर्तनाला जायला लागले. लोहगावामध्ये तुकोबरायांचं कीर्तन एक दिवशी रंगलं. शिवबा कासार नावाचे महाराजांचे 14 टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी होते. त्यांच्या घरी काही कारणानिमित्ताने तुकोबरायांचं कीर्तन उभं राहिलं. कीर्तनाला सुरुवात झाली. रामकृष्ण हरी नामाचा टाहो उच्चार झाला. सदा नाम घोष करू हरिकथा, तेणे सदा चित्ता समाधान. महाराजांनी गोड कीर्तन करावं. कीर्तन संपलं, सगळी पांगापांग झाली, लोक आपल्या घरी निघून गेले. आणि महाराज सुद्धा म्हणले, आता मी सुद्धा जायला निघतो. पूर्वीचा काळ, आता काही गाडी घोडे असं काही आता जसं साधन आहे तशी पूर्वी नव्हती ना. मग चालत प्रवास, लोहगाव ते देहू हा चालत प्रवास. रात्रीच महाराज निघाले. शिवबा कासार म्हणाले, महाराज राहा, आजच्या दिवस राहा, उद्या जा सकाळी. नाही म्हणाले, गेलं पाहिजे, आवली आहे घरी, गेलं पाहिजे. महाराज चालत निघाले आणि रात्रीच्या अंधकारामध्ये जात असताना समोरून एक चोरांचं टोळकं, एक 15-20 जणांचं टोळकं महाराजांच्या समोर आलं. त्यांनी विचार केला की आपल्यातला एक जण नेहमीच आहे, तो कमी आहे, आज गैरहजर आहे. म्हणले यांना घेऊया, हे काही कधी कुणाला नाही म्हणत नाहीत. महाराजांचा स्वभाव माहिती होता. म्हणाले, महाराज येताय आमच्या बरोबर? कुठे एवढं सुद्धा नाही विचारलं. संत कधी प्रतिक्रिया देत नाही बरं, आत्मानंदात मग्न आहेत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. महाराजजी चला आमच्या बरोबर. महाराज म्हणले, चला. कुठं नेलं? आत्ता कुठं कीर्तन केलं तिकडच चला म्हणाले. चला म्हणाले. या 15 चोरांना घेऊन महाराज शिवबा कासारांच्या घरी जातात. वाड्याचा दरवाजा उघडला जातो. सगळे चोर वाड्यामध्ये चोरी करण्याकरता घुसले, शिरले आणि तुकोबरायांनाच मदतीला बोलावलं. महाराज आतमध्ये जा, आतमधल्या सगळ्या वस्तू आमच्याकडे पोहोच करा. महाराजांनी करावं तसंच करावं. आणि बघता बघता हा सगळा कार्यक्रम चालू आहे आणि पहाटेचे 4 वाजले. 4 वाजले की जातिवंत संत, निष्ठावंत वारकरी शांत बसत नाही. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, अविसरे नामा. उठा जागे भारे
थाळी आली होती, एक लाटणं आलं होतं आणि लाटणं थाळीवर पडायला लागलं, कळलंच नाही. सुरू झाला महाराजांचा काकडा आणि महाराजांनी जसं उठा जागे भारे आता सुरू केलं तशी घरातली सगळी माणसं उठली. चोर म्हणले, अरे 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 कुठून दुर्बुद्धी सुचली, यांनाच घेऊन आलो इथं. सगळे म्हणाले आता झाली फजिती, जिथं जागा मिळेल तिथं लपून बसा. सगळे लपून बसले आणि तुकोबरायांचं भजन चालू झालं. शिवबा कासार महाराजांकडे आले, महाराज घरी गेलाच नाही. महाराज म्हणले, गेलो होतो. मग परत कसे आला? सोबत कोण आले महाराज? महाराज म्हणले, एकटा नाही आलो, सोबत आलेत ना. कोण कोण आले? दिंडी आली आहे म्हणाले माझ्यासोबत. 15-20 सगळे ते चोर, त्यांना नाईलाजानी लपलेल्या जागेवरून बाहेर पडावं लागलं. आणि मग आता काय, महाराजांबरोबर काकडा करावा लागला. तुळशीच्या माळा गळ्यात घालून